नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला संपूर्ण श्रावण मास आणि गणेशोत्सवासाठी प्रसादाकरिता बनवले जाणारे चुरमा लाडू तयार करून दाखवणार आहे. घरात उपलब्ध असलेल्या अगदी फक्त 3 सामग्रीमध्ये हे लाडू बनवून तयार होतात. हे चुरमा लाडू छान असे रबाळ आणि दाणेदार कसे होतात ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे गूळ घालून तयार केलेले चुरमा लाडू खाण्यासाठी अत्यंत टेस्टी आणि शरीरासाठी फारच पौष्टिक आहेत. अगदी लहान मुलांपासून ते घरातील सर्व वयोगटातील सदस्यांसाठी हे लाडू खाण्यासाठी फारच लाभदायक ठरतील. तुमच्या लहान मुलांना सुद्धा हे लाडू खायला फारच आवडतील. अतिशय सोपी पद्धत वापरून आज मी तुम्हाला हे असे रबाळ, दाणेदार आणि स्वादिष्ट असे चुरमा लाडू आज तयार करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. चुरमा लाडू हे मी तुम्हाला वाटीच्या साहाय्याने माप घेऊन तयार करून दाखवणार आहे. तर रेग्युलर साईजच्या वाटीने मी ह्या बाउलमध्ये सुरुवातीला 2 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने पाव वाटी रवा घालून घेणार आहे. असा ह्याच्यामध्ये रवा घातल्याने लाडू छान रवाळ बनून तयार होतात आणि लाडू खाताना टाळाला चिटकल्यासारखं नाही होत. गोडाचा बॅलन्स टिकून राहण्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालणार आहे. कुठल्याही गोड पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतो. आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने हे अर्धी वाटी साजूक तूप घेतलंय. हे तूप अगदी कडकडीत गरम करायचं नाहीये. बस ह्याला असं गॅसवर फक्त वितळून घ्यायचंय. या अर्ध्या वाटीतलं फक्त हा एक मोठा चमचा भरून साजूक तूप मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. शिल्लक राहिलेलं तूप आपण पुढे लाडूसाठी वापरणार आहोत. साजूक तूप असं या सर्व सामग्रीमध्ये सुरुवातीला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. हे चुरमा लाडू बनवायला तेलाचा वापर न करता असा साजूक तुपाचा वापर करायचा आहे. याच्याने लाडू फारच छान टेस्टी बनून तयार होतात आणि साजूक तुपाचा सुगंध सुद्धा लाडूला फारच छान येतो. हे पहा साजूक तूप असं या सगळ्या पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. हे पहा याचा असा मुठीत दाबल्यानंतर मुटका तयार झाला पाहिजे आणि हा मुटका सहज असा हलक्या हाताने फुटला की समजावं साजूक तुपाचं मोहन आपल्या ह्या पिठाला अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित लागलंय. आता या पिठाचा उंडा मळून घेण्यासाठी इथे मी या बाउलमध्ये हे पाणी घेतलंय. पण हे पाणी मी हलकंसं गरम करून घेतलंय. बस या पाण्यामध्ये बोट घातल्यानंतर हे पाणी बोटाला हलकंसं गरम लागलं पाहिजे इतपत ह्याला गरम करून घ्यायचंय आणि ह्या कोमट पाण्यानेच हे पीठ मळून घ्यायचंय. असं हे पीठ कोमट पाणी घालून मळलं की हे पीठ छान भिजून निघतं. गरजेनुसार अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याचा हलकासा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे. आपण जशी पुरीची कणिक हलकीशी घट्ट भिजवतो ना, बस तसाच हा उंडा हलकासा घट्ट मळून घ्यायचा आहे. असा हा उंडा मळून झाला की ह्याला 1 चमचा साजूक तूप घालून पुन्हा एकदा चांगलं प्लेन होईपर्यंत मळून घ्यायचंय. तर हे पहा मी हा उंडा ह्या ठिकाणी असा मळून प्लेन करून घेतलाय आणि हे पहा तुम्ही ते पाहू शकता हा उंडा मी असा हलकासा घट्ट भिजवून घेतलाय. गव्हाच्या पिठासोबत आपण ह्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा घातला होता. तर तो रवा भिजून येण्यासाठी ह्याला आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिट भिजत ठेवणार आहोत. तर ह्या ठिकाणी मला हा मळलेला उंडा भिजत ठेवून बरोबर 10 मिनिट झाले. आता ह्या मळलेल्या उंड्याचे मी काही उंडे तयार करून घेणार आहे. याचे उंडे गोल बनवायचे नाहीये. तर हे पहा सुरुवातीला ह्यांना हातावर असा थोडासा लांबट आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर ह्या उंड्याला हे पहा असं हाताच्या 4 बोटांनी थोडंसं प्रेस करायचंय. तर हे पहा अशा पद्धतीने हे उंडे तयार करून घ्यायचे. साधारण छोट्या चपाती एवढा उंडा घेऊन हे असे उंडे तयार करून घ्यायचे. या उंड्यांना हातावर प्लेन करत बसायचं नाहीये. बस अगदी हलक्या हाताने हे उंडे तयार करून घ्यायचे. या उंड्यांना अशा बारीक बारीक चिरा दिसणं फारच गरजेचं आहे. या चिरांमुळे हे उंडे अगदी आतपर्यंत छान तळून निघतात. तर हे पहा अशा पद्धतीने हे सगळे उंडे आपण तयार करून घेणार आहोत. तर हे पहा मळलेल्या उंड्याचे मी हे सगळे उंडे तयार करून ह्या डिशमध्ये ठेवून घेतले. बस तर आता तयार केलेले सगळे उंडे मी ह्या तेलामध्ये तळायला घालणार आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि तयार केलेले उंडे असे गरम तेलामध्ये तळायला सोडायचे. यांना लो टू मीडियम फ्लेमवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचंय. लक्षात ठेवा हे उंडे अगदीच हाय फ्लेमवर तळायचे नाहीये. त्याच्याने हे उंडे तुम्हाला फक्त वरतूनच तळल्यासारखे दिसतील, पण आतून मात्र ह्या उंड्यांची कणिक ही कच्चीच राहील.
तेव्हा अधूनमधून गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत राहायची आहे आणि ह्यांना झाऱ्याने उलट-सुलट करून तळून घ्यायचंय. चुरमा लाडू बनवण्याची ही फारच सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही हव्या तेवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये चुरमा लाडू अगदी सहज आणि झटपट तयार करू शकाल. तर हे पहा, हे उंडे मी ह्या ठिकाणी असे हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतले. ह्यांना तळून असा हलकासा सोनेरी रंग आला की ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय आणि गरम तेलामधून काढल्यानंतर ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. तर ह्या ठिकाणी आपले हे तळलेले सगळे उंडे छान थंड झाले आणि थंड झाल्यानंतर हे उंडे मस्त असे खुसखुशीत झाले. आता ह्या सगळ्या उंड्यांचे मी तोडून छोटे-छोटे तुकडे करून घेणार आहे. हे पहा, इथे मी सगळ्या उंड्यांचे असे छोटे-छोटे तुकडे करून घेतले. आता हे जे आपण तुकडे करून घेतले होते, ह्यांना इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि मिक्सरचं बटन चालू-बंद करून ह्यांना मी मिक्सरला अगदी बारीक करून घेणार आहे. मिक्सरला बारीक केलेला चुरमा आता इथे मी ह्या बाउलमध्ये घालून घेणार आहे. तर हे पहा, ह्याला मी असं मिक्सरला छान असं रवाळ बारीक करून घेतलंय. या रवाळ चुरम्यामुळे आपले चुरमा लाडू सुद्धा छान रवाळ बनून तयार होतील. यानंतर आता आपण जे अर्धी वाटी साजूक तूप घेतलं होतं, त्यामधलं 2 चमचे साजूक तूप इथे मी या गॅसवर ठेवलेल्या पॅनमध्ये घालून घेणार आहे. आता ह्या साजूक तुपामध्ये मी हे काही काजू, बदाम, पिस्त्याचे काप, चारोळी आणि मगज बीज घालून घेणार आहे. ड्रायफ्रुट्सचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील आणि कोणकोणते ड्रायफ्रुट्स घ्यायचे हे देखील तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. यांना आपण साजूक तुपामध्ये छान क्रंची होईपर्यंत लो फ्लेमवर परतून घेणार आहोत. यांना असं साजूक तुपामध्ये परतून ह्यांच्यातलं मॉइश्चर निघालं की लाडू जास्त दिवस ठेवूनही हे चवीला खवट नाही लागत आणि लाडूमध्ये हे खाताना छान खमंग आणि क्रंची लागतात. लो फ्लेमवर ह्यांना असं खमंग परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही 2 चमचे खसखस घालून घेणार आहे. खसखस फारच नाजूक असते, तेव्हा हिला भाजायला जास्त वेळही नाही लागत. अगदी फक्त 20 ते 25 सेकंदामध्ये खसखस छानपैकी भाजून निघते. या सर्व सामग्रीसोबत खसखस हलकीशी भाजून घेतली की गॅस लगेचच बंद करायचा आहे. कारण खसखस जर जळाली तर खसखस लाडूमध्ये खाताना कडवट लागेल. त्याच्याने लाडूची चवसुद्धा बिघडेल. पॅनमध्ये साजूक तुपामध्ये परतवलेले सर्व जिन्नस ह्या ठिकाणी मी ह्या चुरम्यामध्ये घालून घेणार आहे. यानंतर आता अर्ध्या वाटीतलं जे साजूक तूप शिल्लक राहिलंय, ते सगळं तूप आता इथे मी या पॅनमध्ये घालून घेणार आहे. प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन मी तुम्हाला आज चुरमा लाडू तयार करून दाखवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साजूक तुपाचं प्रमाण थोडंसं कमी सुद्धा करू शकता. पण ते लाडू खाण्यासाठी सुके-सुके लागतील. तेव्हा 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी साजूक तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता ह्याच्यामध्ये मी सेम साइजच्या वाटीने 1 वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहे. लाडवांच्या गोडीसाठी गुळाचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ह्याच्याने लाडू चवीला जास्त गोडही नाही होणार आणि जास्त फिकेही नाही होणार. या ठिकाणी गूळ शक्यतो सुरीने बारीक चिरलेला असावा. त्याच्याने गूळ तुपामध्ये अगदी पटकन विरघळतो. या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये. बस हा गूळ मंद आचेवर तुपामध्ये फक्त विरघळून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये गुळाचे खडे नाही राहिले पाहिजे, याची फक्त काळजी घ्यायची आहे. हे पहा, इथे आपण गूळ असा ह्या साजूक तुपामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळची पूड घालून मिक्स करून घेणार आहे. अशी गुळाच्या मिश्रणामध्ये थोडीशी वेलची जायफळची पूड घातली की ती गुळाच्या मिश्रणासोबत चुरम्यामध्ये अगदी एकसारखी मिक्स होते. बस तर आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार केलेलं गुळाचं हे मिश्रण इथे ह्या चुरम्यामध्ये ओतून घ्यायचंय. प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेतलं आणि चुरमा लाडू बनवले तर ते चुरमा लाडू अगदी परफेक्ट बनून तयार होतात. ह्याच्यामध्ये घातलेलं गुळाचं मिश्रण फारच गरम आहे. हाताला ह्याच्याने चटके बसू शकता. तेव्हा सुरुवातीला ह्याला असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने चुरम्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. गुळाचं मिश्रण ह्या चुरम्यामध्ये अगदी एकसारखं मिक्स करून घ्यायचंय. हाताला सहन होईल इतपत हे कोमट झालं की मग ह्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय.
असं गुळाचं गरम गरम मिश्रण ह्या चुरम्यामध्ये घातलं की चुरमा ह्याच्याने छान फुलून येतो आणि लाडू खाताना मस्त असे सॉफ्ट लागतात. गुळाचं मिश्रण फारच गरम होतं, तेव्हा हे लाडूचं मिश्रण सुद्धा ह्या ठिकाणी अजून थोडंसं गरमच आहे. याला आता आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि मग ह्याचे लाडू बनवायला घेऊया. तोवर गुळाचं मिश्रण ह्या चुरम्यामध्ये छान मुरेलही. तर ह्या ठिकाणी आता आपलं हे लाडूचं मिश्रण छान थंड झालंय. याला असं अगोदर हाताने सुटसुटीत करून घ्यायचंय. याच्यामध्ये जर चुरम्याच्या गुठळ्या झाल्या असतील तर त्यांना असं हाताने फोडून घ्यायचंय. बस, तर आता ह्याचे आपण लगेचच लाडू बांधून घेणार आहोत. लाडूची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही हे लाडू बांधून घ्यायचे. हाताच्या मुठीत बसेल असं हे लाडूचं मिश्रण घेऊन मी ह्याचे लाडू बांधून घेणार आहे. हे लाडू बांधायला जास्त जोर नाही द्यावा लागत. अगदी एका हातानेच हे लाडू अगदी फटाफट बांधून होतात. हे पहा, हे लाडू मी असे ह्या साईजमध्ये तयार करून घेणार आहे. हे लाडू प्रत्येक वयोगटातील सदस्याला खाण्यासाठी फारच पौष्टिक आहेत. गव्हाचं पीठ, साजूक तूप आणि गूळ या 3 महत्त्वाच्या सामग्रीमुळे हे लाडू खाण्यासाठी फारच दमदमीत राहतात. सकाळी हा एक लाडू खाल्ला तर दिवसभर शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते. थोडासा रवा घातल्याने आणि मळलेल्या उंड्याचे छोटे छोटे उंडे तेलात तळून त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्याने हे लाडू छान असे रवाळ बनून तयार होतात आणि खाण्यासाठी तर हे लाडू फारच म्हणजे फारच टेस्टी लागतात. अगदी लहान मुलांना सुद्धा हे लाडू खायला फारच आवडतील. एवढे टेस्टी बनून तयार होतात हे चुरमा लाडू. अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असे आपले हे चुरमा लाडू ह्या ठिकाणी बनून तयार झाले. संपूर्ण श्रावण महिना आणि संपूर्ण गणेश उत्सवासाठी तुम्ही हे लाडू प्रसादाकरिता जास्त क्वांटिटीमध्ये अगदी झटपट तयार करू शकाल. फारच सॉफ्ट, रवाळ आणि स्वादिष्ट असे हे चुरमा लाडू तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.